जय श्रीराम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि सर्वप्रथम आपल्या नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आता आपण दरवर्षीप्रमाणे हायस्कूल शाळेवर जाणार आहोत। तिथून आपल्या शाळेमधून एक मोठा नारळ निघतो, तो तुम्हाला दाखवतो, चला। फुल मध्ये गेले
व्ह्यू बघा, पाठचा व्ह्यू तरंगा. पण आता जेटेवर पोहोचलो आहेत. आपले मित्रमंडळी आहेत तिथं. आता जातो ना, तुम्हाला दाखवतो मित्रमंडळी आपल्या अंगणाच्या ग्रुप. बघा इथं अंगणाचा ग्रुप थांबलेला आहे सर्व विसर्जन करण्यासाठी.
करंजा जेटीला आपला नारळ आलेला आहे, तो आता विसर्जनासाठी जाईल. चला दाखवतो आता तुम्ही. आपण नारळ लावतो. काय वाटते तुला नारळी पौर्णिमेबद्दल? नारळी पौर्णिमा आपला कोल्यांचा म्हणजे आगरी कोल्यांचा सर्वांचा सण असतो आणि कसं असतं पावसामध्ये वारा वगैरे भरपूर पडत असतो, त्याच्यामुळे पाण्यामध्ये भरपूर म्हणजे समुद्रामध्ये भरपूर खवळलेला असतो. तर पौर्णिमेनंतर जेव्हा समुद्र शांत होतो तेव्हा आपण समुद्र देवाला एक नारळ देतो, म्हणजे नारळ वाहून त्याची पूजा करूनशी आपण अर्पण करूनशी समुद्र देवाला शांत करण्याची आपण विनंती करतो आणि त्यामुळे आपल्या कोळी लोकांसाठी नारळी पौर्णिमा हा सण खूप मोठा असतो. थँक्यू. लाटावरी डोलन होई जवा समिंदरान येईल भरते वाजत गाजत नाचत पाण्यानं सोडूया होरीला. चला चला वाजत गाजत नाचत पाण्यानं सोडूया होरीला. होरीला सण आईलाय गो नारळी पुनवेचा मनी आनंद मावना कोल्यांचे दुनियेचा. आयलाय गो नारळी पुनवेचा आनंद मावना कोल्यांचे दुनियेचा. आम्हाला गौर पीक दर्याच रेती मीठ आणि मावर आयशी आमची शेतीवर कोल्यांना पोचते समिंदर. देवाची कृपा आम्हावर कोल्यांना पोचतय समिंदर. लाटा दर्याच्या चौफेर मध्ये खंडेरी डोंगर. लाटा दर्याच्या चौफेर मध्ये खंडेरी डोंगर. हाय आतमध्ये सुंदर येताले देवाचं मंदिर. हाय आतमध्ये सुंदर येताले देवाचं मंदिर. पब्लिक बघा विसर्जन बघासाठी. तिकडे काट्यावर इथं वाट्यावर आहे. बर्फांचा पाहिजे का खरपांचा पाहिजे? होडी आहे, यामध्ये आता विसर्जन करता नारळ नेते. चाललो आहेत आपण सर्व आणि तो नारळाला आता अर्पण करू. आपण तो दाखवतो. आम्हाला खूप आनंद होत आहे कारण हा सण अतिशय महत्त्वाचा आहे. श्रावण महिन्यातला हा दुसरा सण, पहिला नागपंचमी नंतर येणार हा नारळी पौर्णिमा. आणि तुम्ही बघू शकता करंजातले सगळेच या ठिकाणी कोळी बांधव आहेत, आगरी बांधव आहेत, मोठ्या उत्साहाने आज बघितलं मिरवणूक इथे मोठ्या प्रमाणात मिरवणूक निघालेली आहे आणि खूप आनंद झालेला आहे. माझी एकच इच्छा आहे या सगळ्या मासेमारींना नागपंचमी मिळू दे, त्यांचा जो व्यवसाय आहे त्याला खूप मोठी बरकत येऊ दे आणि वाट्यावर पाहिजे का काट्यावर? अजून आठवते लय म्हणजे लय मार खाल्लाय, पण आता प्रेमाशी बोलता ना सर, म्हणजे आता आम्ही मोठं झालोय. ब्लॉगर आहे सर्व ब्लॉगर आणि आपला करंजाचा व्ह्यू. आता आपला आलेला आहे लोकेशन, तिथं आपण नारळ विसर्जन करणार आहोत. तो आता लोकेशन आलेला आहे आपल्या. आता तुम्हाला दाखवतो तो कसं विसर्जन करतात, दर्याला अर्पण कसं करतात. एक नारळ दिलाय दर्या देवाला, नारळ दिलाय दर्या देवाला, सोन्याचा नारळ वाहून तुला खंडेरी डोंगर भालाविला. गणपती बाप्पा मोरया. पुढे घे.
गणपती बाप्पा महाराज की बघा दर्या देवाला अर्पण केला आपला सोन्याचा नारळ. चला आता आपला दर्या देवाला सोन्याचा नारळ आपण अर्पण केला. आता आपण घरी जाऊ सुखरूप आणि ब्लॉग एंड करू आपला. तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.